विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा मराठीचा 13वा धडा थोडं आभार नियमन करूया याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून जर कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. आता हे बघा, हा धडा आहे आपला. आणि पहिला प्रश्न काय आहे, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. ओके, तर बघा, आदर मनात तुडुंब भरून आल्यास, उत्तर काय, आदर मनात तुडुंब भरून आल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो, गहिरेपणा अनावून नुसती औपचारिकता उरते. मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास, तर मित्रमैत्रिणींना आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. लेखाच्या मते आभार नियमन केल्यास, तर लेखकाच्या मते आभार नियमन केल्यास काही सुधारणा करता आली तर बघू. शब्दांशिवाय मानलेले आभार, स्पर्शाने आणि कटाक्षाने. तर बघा, याचं उत्तर काय आहे, ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरचे हात घट्ट धरतो, हे स्पर्शाने झालं आभार मानणं. आणि आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष, हा पण आभार मानण्याचा एक प्रकारच आहे. चुकी बरोबर ते ओळखा, आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. त्याचं उत्तर आहे बरोबर. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, तर हे चूक आहे. मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो, बरोबर आहे. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे, हे पण बरोबर आहे. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे, प्रश्न चौथा. तर बघा, गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली आणि आभाराचे पत्र पाठवले. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्याला थँक्यू दिलंस का पण, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावरती खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेले नाही. थँक्यू फॉर मॅरिंग. लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी शब्दातील शब्द लिहा, भाषेतील शब्द लिहा. तर कॅप्शनला मराठीत काय बोलतात, त्याचं उत्तर आहे घोषवाक्य. टेन्शन, ताण. आर्किटेक्ट, वास्तुविशारद. ऑपरेशन, शस्त्रक्रिया. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सुसंस्कृतपणाचा कडेलोट, सभ्यता किंवा सुसंस्कृत वागणूक इतकी अतिरेकी होणे की त्यातून कृत्रिमता व किंवा खोटेपणा दिसून येणे. घाऊक आभार म्हणजे एकत्रितपणे सरसकट किंवा मोठ्या प्रमाणावरती आभार व्यक्त करणे, ज्यामध्ये व्यक्तिशः कोणाला लक्ष न देता सर्वांनाच धन्यवाद दिले जातात. प्रश्न 8वा, स्वमत. आभार मानणे या शिष्टाचाराविषयी जे तुमचे मत लिहा. आभार मानणे हा शिष्टाचार व्यक्तीच्या सुसंस्कृततेचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आभार मानणे मला अत्यंत योग्य वाटते, कारण यामुळे आपल्याला मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येते. परंतु पाठातील लेखकीने सांगितल्याप्रमाणे आभाराचा अतिरेक होऊ नये. प्रत्येक नात्यात आभार व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आपण स्पर्श किंवा डोळ्यांतूनही आपल्या भावना व्यक्त करू शकतो. केवळ औपचारिकतेसाठी आभार मानणे टाळले पाहिजे, कारण त्यात खरी भावना हरवते. आभार मानण्याची ही कृती नात्यांच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाची असून यामुळे परस्पर स्नेह अधिक दृढ होतो. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. पाठाच्या शीर्षकात आभार नियमन हा शब्दप्रयोग भारनियमन या शब्दाशी जोडला गेलेला आहे, जो विजेच्या काटकसरीसाठी वापरला जातो. लोक आभार व्यक्त करताना शब्दांचा अतिरेक करतात, जसे की वारंवार आभार, सॉरी म्हणणे. यामुळे त्याचा उथळपणा जाणवतो.
याच अतिरेकावरती लेखिकेने उपहासात्मक टीका करत आभार नियमन हा विनोदी शब्दप्रयोग केला आहे. आभार नियमन हा शब्द वापरून लेखिकेने विनोदी पद्धतीने असे सुचवले आहे की लोकांनी आभार व्यक्त करताना अतिरेक टाळावा. भाषा अभ्यास हे वाचून घ्या. आपल्या धड्यामध्ये पण हे सर्व दिलेलं आहे असं जास्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.